तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीला स्वप्न पडलेलं असतं आणि म्हणूनच सायली खूप जास्त रडत असते आणि अर्जुनला सुद्धा सांगत असते की प्लीज तुम्ही सुद्धा ना ही सगळी जी काही तगमग आहे ना ती थांबवा, कारण मला असं वाटतं की मी ज्यामध्ये खुश आहे ते सगळं काही माझ्याकडे आहे, मला आता आईबाबांची गरज नाही आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही ही जी काही शोध मोहीम चालू केली आहे ती प्लीज थांबवा असं देखील आता सायलीने सांगितलेलं असतं। त्यामुळेच मला हे सगळं स्वप्न पडतंय हे देखील सायली अर्जुनला बोलू लागते। त्यावर अर्जुनला सुद्धा या गोष्टी कुठेतरी पटतात। अर्जुनही आता सायलीला शांत करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली नका करू इतका विचार तुम्ही या सगळ्या गोष्टींचा, मला कळतंय की तुम्हाला त्रास होतोय, पण हळूहळू आपण ज्या गोष्टी आहेत त्या नियंत्रणात आणूया असं देखील आता सांगितलं जात असतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात ना तेव्हा मात्र अर्जुनही आता सायलीचा खूप जास्त विचार करत असतो। त्यालाही कळून चुकतं की नाही बिचाऱ्या सायलीला आपण खरंच खूप जास्त टॉर्चर करतोय का, सायलीला आपल्यामुळे त्रास होतोय का, म्हणूनच तो म्हणतो होतो की आता रात्र झाली आहे, आता आपण झोपूया, मी पुन्हा या विषयावर नाही बोलणार असं देखील आता अर्जुन जो आहे त्याचं म्हणणं असतं। आणि त्यानंतर आता तो सायलीला शांत करतो। सायलीला ज्या वेळेला तो आता शांत करतो ना त्यावेळेला मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला तर माझी गोष्ट पटली ना, म्हणूनच मी सांगते की ज्या गोष्टीचा मला त्रास होतो ना ती गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्यासमोर घडू देऊ नका असं देखील आता अर्जुनला सायली सांगू लागते। आणि त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन जे आहेत ते निवांत झोपायची तयारी करत असतात, कारण आता काही झालं तरी सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यात सायलीचे आई बाबा त्यांचा शोध काही घ्यायचा अर्जुन थांबवणार नसतो, पण सायलीसमोर आता त्याने ठरवलेलं असतं की या सगळ्या गोष्टी जास्त बोलायच्या नाही जेणेकरून सायलीला या सगळ्याचा त्रास होईल आणि म्हणून तो शांत असतो। पण तो सायलीला म्हणतो की इथून पुढे मी या विषयावर नाही डिस्कशन करणार, पण आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता जो अर्जुन असतो तो सायलीला सांगतो आणि तिचे डोळे वगैरे फुसतो, कारण त्याला माहिती आहे बिचाऱ्या सायलीने आतापर्यंत किती काही त्रास सहन केला आहे आणि पुन्हा तिच्या वाटेला आलेला त्रास त्याला बघवतही नसतो आणि म्हणूनच तो तिला कसंबसं शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। तर ती म्हणत असते की हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे, कारण तुम्ही जर माझ्या आईबाबांचा विषय काढलाच नसताना तर मला स्वप्नही पडलं नसतं आणि ह्या सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोरही आले नसते, त्यामुळेच मी तुम्हाला सांगते या सगळ्याला तुम्ही दोषी आहात असं देखील आता सायली जी आहे ती आता अर्जुनला बोलू लागते। त्यानंतर आता अर्जुन जो आहे तो सायलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला निवांतपणे झोपायला सांगतो। ज्यावेळेला आता सायलीला अर्जुन झोपवत असतो तेव्हा मात्र त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात, जरी मी आता हिला बोललो आहे की मी या सगळ्यामध्ये लक्ष देणार नाही, पण मला या सगळ्यामध्ये विशेष लक्ष द्यावं लागणार, कारण जोपर्यंत मी सायलीच्या आईबाबांना व्यवस्थितपणे शोधून आणत नाही तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही असं देखील त्याचं म्हणणं सुरू असतं। दुसरीकडे प्रिया आपला जीव हातात घेऊन पळत असते। आता तिला काही झालं तरी सुद्धा महिपतपासून वाचायचं असतं आणि त्यासाठी तिची खूप जास्त तयारी सुरू असते, इकडे तिकडे पळापळ आणि या सगळ्या गोष्टी ती आता व्यवस्थितपणे करत असते। त्याच वेळेला आता ती मुद्दामून एका साईडला अशा जाते की जिथे कॅमेरा आहे, ज्यामध्ये सगळं काही व्हिडिओ रेकॉर्ड होईल आणि जेव्हा या सगळ्या व्हिडिओ रेकॉर्ड होतील तेव्हा आपल्या हाती सगळे पुरावे लागतील आणि म्हणूनच तर ती पटकन अशी त्या साईडला धावत गेलेली असते, कारण तिला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर इथून सुटायचं आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात। ती महिपतला आता जीवाच्या आकांताने ओरडत असते आणि म्हणत असते की प्लीज ना महिपत सर सोडा, प्लीज 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 मला माफ करा, सोडा मला, आणि असं बोलून ती आता ओरडत असते। पण खरं तर ना तिचं हे ओरडणं फक्त काही नाटक असतं, कारण ते सगळं काही आता त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतं ना म्हणून। आणि त्याच वेळेला आता महिपत प्रियाच्या पोटात आता सुरा खुपसणार तितक्यातच आता प्रिया ही जोरात ओरडते आणि तिथे जे आहे ते काही लोक जमा होतात आणि त्यामुळेच आता सगळी जोन तिकडनं जमा झाल्यामुळे तो वार करायचा थांबतो आणि लगेच तिकडनं पळ काढतो, कारण त्याला माहिती आहे की जर आपण इथे अडकलो गेलो तर वाट लागेल आपली। तर प्रिया जी आहे ती मुद्दामून स्वतःच्या हातावर 2 वार करून घेते, जेणेकरून जे आहे ना ते तिला कोणीही असं विचारायला नको की कोण आलं होतं आणि काय,
म्हणूनच तिने आता हे वार स्वतःच्या हातावर झेलून घेतलेले असतात। तर दुसरीकडे मात्र सगळीजण तिथे जमतात आणि तिला विचारतात की काय झालं आहे। त्याच वेळेला ती सांगते की ते महिपत शिकरे आला होता आणि त्याने माझ्यावर हल्ला केला। आता प्रियाला कसं बसं आतमध्ये आणलं जातं। तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन काम करत असला तरी सुद्धा त्याचं कामाकडे काही लक्ष लागत नसतं, कारण त्याच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात। त्याला आता लक्षात आलेलं असतं की आपण सायलीसोबत काल ज्या पद्धतीने वागलो त्यामुळे सायलीला खरंच त्रास झाला असेल। तर दुसरीकडे सायली ही विचार करत असते आणि ती म्हणत असते की काल मी जरा ह्यांच्यावर जास्त चिडले ना, हेही थोडे माझ्यावर नाराजच असतील, मी असं करायला नको होतं का, असा देखील विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि त्यामुळेच आता ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते। आणि अर्जुनच्या सुद्धा लक्षात येतं की आपण खूप जास्त मोठी चूक केली आहे आणि या सगळ्या चुकीची शिक्षा तर आपल्याला मागायलाच हवी आणि त्यामुळेच आता त्याची माफी मागायला गेलेली असते, कारण तिला माहिती आहे की काही झालं तरी सुद्धा मी सुद्धा दुखावलं आहे। पण सायलीच्या आधी तिथे अर्जुनच आलेला असतो आणि अर्जुन सायलीला सॉरी म्हणतो, काल रात्री मी खूप जास्त नाटक केलं आणि तुला त्रास दिला ना यासाठी। त्यावर आता सायली म्हणते की हो, मी सुद्धा तुमच्यावर खूप जास्त चिडले आणि म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला सॉरी म्हणते। आणि असं बोलून आता सायली जी आहे ती सुद्धा आता अर्जुनला सॉरी बोलू लागते। त्यावर आता अर्जुन आणि सायली जे आहेत ते दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात। त्याच वेळेला आता सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला तर कळलं ना मला कसला त्रास होतोय तो, म्हणून प्लीज तुम्ही जो काही विचार केला आहे तो प्लीज थांबवा, म्हणजेच ना तुम्ही या सगळं आता लवकरात लवकर थांबवा, म्हणजे आई बाबांचा शोध घेणं असं मला म्हणायचं आहे। असं आता सायली जी आहे ती अर्जुनला बोलू लागते आणि त्याच वेळेला आता अर्जुनलाही सायलीचं म्हणणं पटतं आणि तोही आता तिला म्हणत असतो की हो, तुला जसं वाटतंय सगळं काही तुझ्या मनासारखं मी करेन। पण आता सायलीला अर्जुनने असं म्हटल्यानंतर सायली ही खूप जास्त अर्जुनवर खुश झालेली असते। ती म्हणत असते की मला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही नक्कीच कराल, पण तुमच्यामध्ये इतके बदल कसे काय झाले, म्हणजे तुम्ही इतके गोड कसे काय। त्यावर आता माझ्या आयुष्यात साखरेसारखी गोड बायको आल्यावर मी गोड होणार नाही का, असं देखील अर्जुन आता सायलीला म्हणत असतो। सायली आता पुढच्या तयारीला जाते, परंतु अर्जुन जो आहे तो मनातल्या मनात म्हणतो की सायली, मी म्हटलं आहे की मी सगळं काही तुमच्या मनासारखं करेन, म्हणजे तुमच्या मनातही तुमचे आई बाबा येणं परत आहे, म्हणूनच मी हे सगळं काही म्हटलेलं आहे, असं आता अर्जुन म्हणू लागतो। तर दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनला म्हणत असते की चला आपल्याला उशीर होतोय खाली जायला, कारण सगळीच जण खाली आपली वाट बघत असतील। तर खाली सगळीच जण सायली आणि अर्जुनची वाट बघत असतात की अजून ही लोक आली कशी नाही, कारण गणपती विसर्जन करायचं असतं आणि त्याआधी आरती असते। तर अश्विनला सुद्धा आता लवकरात लवकर बाहेर पडायचं असतं, कारण अश्विनला आता हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, म्हणून तो बोलतो की मला माझं काम आहे, मला लवकर निघायचं आहे। त्याच वेळेला आता कल्पना त्याला म्हणते, अरे कामं तर रोजच करतोस ना, आज आपला बाप्पा जाणार आहे म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एकत्र जमायला सांगितलंय ना, काय त्यात तुम्ही पण। आणि त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन जिन्यातून येत असतात, त्याला कळतं, विमल म्हणते की तेव्हा का आले। आणि त्याच वेळेला आता सायली अर्जुनला दोघंही जण विचारू लागतात की काय रे, काय एवढा गोंधळ चालला आहे, एवढा वेळ का झाला। त्यावर सायली म्हणते की काही नाही, जस आवरत होतो। आणि त्याच वेळेला आता आरती सुरू होते। सायली आणि अर्जुन जोडीने आता गणपती बाप्पाची आरती करतात। गणपती बाप्पाची आरती सुरू असताना अश्विनचं लक्ष फक्त प्रियाच्या त्या सगळ्या गोष्टींकडे असतं, कारण त्याला असं वाटत असतं की लवकरात लवकर माझी बायको सुद्धा सुटायला हवी आणि ती घरी यायला हवी, आणि त्यासाठी तो सुद्धा बाप्पाकडे प्रार्थना करत असतो। तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे तिला सुद्धा असंच वाटत असतं आणि सायली जी आहे ती सुद्धा आता बाप्पाकडे प्रार्थना करत असते। तिलाही असंच वाटत असतं की आपल्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं, आणि त्यासाठी ती आता बाप्पाजवळ हात जोडत असते। इकडे आता अर्जुन सायली जोडीने मिळून पूजा तर करतात आणि त्यानंतर आता गणपती बाप्पाचं विसर्जनही होणार असतं आणि त्यासाठी सगळी तयारी आधीच अरेंज केलेली असते त्या लोकांनी, म्हणजेच घराच्या बाहेरच त्यांनी विसर्जन करायचं असं ठरवलेलं असतं आणि या सगळ्याची ती लोक मान्यही करतात। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे अरेंज केलेल्या असतात तेव्हा मात्र आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा एकच आवाज उठवून त्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं। जेव्हा त्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुन खरं तर खूप जास्त दुःखी असतात, कारण शेवटी बाप्पा इतके दिवस आपल्या घरात राहत असतात आणि अचानकपणे बाप्पा गेल्यामुळे एकदमच घर सुनं सुनं वाटत असतं आणि त्यामुळेच आता त्या दोघांनाही खूप जास्त त्रास होत असतो। तर दुसरीकडे मात्र बाप्पाचं विसर्जन तर झालेलंच असतं, तेवढ्यातच आता अश्विनच्या फोनवर कॉल आलेला असतो। अश्विनला
आता हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ते सांगितलं जातं की प्रियावर हल्ला झाला आहे। आणि ही गोष्ट जेव्हा आता अश्विनला समजते तेव्हा अश्विनलाही धक्का बसतो। अश्विन जो आहे तो आता धावत पळत जो आहे तो आतमध्ये जायला निघतो। म्हणजेच अश्विनला कळलेलं असतं की आता काही झालं तरी सुद्धा आपल्या बायकोला आपली गरज आहे, आपण इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही, आपण लवकरात लवकर जायला हवं। आणि म्हणूनच तो आता तिकडनं लगेचच जायला निघतो। आणि जेव्हा तो तिकडनं जायला निघतो ना तेव्हा मात्र आता तो डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिच्या हाताला ती पट्टी लावलेली पाहतो। त्याच वेळेला तो तिला म्हणतो की काय झालं आहे, हे सगळं काय होऊन बसले। त्यावेळेला ती म्हणते की बघ ना, मला त्रास झालाय, मला महिपत शिकरेने हल्ला केला आहे माझ्यावर। त्याच वेळेला हे कसं शक्य आहे, म्हणजेच इथे सगळेजण पोलीस असताना तो महिपत शिकरे येऊ तरी कसा शकतो, असा प्रश्न आता अश्विनला पडलेला असतो। त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की बघ ना अश्विन, इथे आला होता तो आणि त्याने माझ्यावर हल्ला केला, किती बेकार अवस्था करून ठेवली आहे माझी। बघ मी तुला म्हणत होते ना की त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, हे समोरच आहे बघ, माझ्या हातावर वार केलाय आणि नशीब तेवढ्यातच तिथे एक वॉर्डबॉय आला म्हणून, नाहीतर त्याने माझा जीवच घेतला असता, असं देखील प्रिया आता म्हणत असते। त्यावर अश्विनला सुद्धा आता प्रियाची खूपच जास्त काळजी वाटू लागलेली असते। तो म्हणत असतो की बापरे, एवढं सगळं झालं, पण एवढं सगळं होताना पोलीस कुठे होते, म्हणजे इथे पोलीसही असतात ना, तर पोलीसही समोर उभे असतात, तर पोलीस जे आहेत ते सांगू लागतात की खरं तर ना आमची ड्युटी संपली होती म्हणून आम्ही गेलो होतो, पुढचे लोक आले की नाही त्याच्या आधीच आम्ही गेलेलो होतो आणि त्यामुळे हे सगळं झालं। त्यावर अश्विन जो आहे तो त्या पोलिसांवर भयंकर चिडतो आणि म्हणतो की असं कसं करू शकता तुम्ही, तुम्हाला सांगितलं आहे ना इथे लक्ष ठेवायचं, माझ्या बायकोवर कधीही काही होऊ शकतं आणि तुम्ही लक्ष दिला नाही, ही किती मोठी चूक आहे तुमची, असं देखील आता जो अर्जुन आहे तो आता बोलत असतो। आणि त्यावेळेला प्रिया म्हणत असते पण बघ मी कशी तरी वाचलेली आहे बघ अश्विन, माझा जीव कसा तरी मी वाचवला आहे, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं, माझा आज जीव गेलाच असता, असं देखील आता प्रिया जी आहे ती अश्विनला बोलत असते। अश्विनची सिंपती तिच्याकडे मिळवण्याचा प्रयत्न करत असते ती। दुसरीकडे मात्र वकिलाने हे सुद्धा ऐकलेलं असतं। वकील आता या सगळ्या गोष्टीचा एकदम बारकाईने विचार करत असतात। तर दुसरीकडे आता सायली, अर्जुन सगळीच जण घरातले एकत्र बसलेले असतात। त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की बघा ना, आपलं घर किती सुनं सुनं वाटतंय ना, बाप्पा होते तेव्हा एकदम घरात आपल्या कोणीतरी आहे असं वाटत होतं, पण आता बाप्पा गेलेत म्हटल्यावर घर रिकामी झाले, आपल्याला 4च दिवसात किती बाप्पाची सवय होते ना, असं देखील सायली आता कल्पना, अस्मिता या सगळ्यांना बोलत असते। अस्मिता सुद्धा म्हणते की हो ना, खूपच जास्त आपल्याला बाप्पाची सवय झाली होती, पण तिकडे आता प्रताप म्हणत असतात की पुढच्या वर्षी बाप्पा येतीलच ना, त्यावर आपण खूप मजा करूया, एन्जॉय करूया, आतापासूनच सगळं प्लॅनिंग करून ठेवूया। तर लगेच सायली म्हणत असते की हो, पुढच्या वर्षी जेव्हा बाप्पा येणार तेव्हा आपल्याकडे एक छोटा पाहुणा सुद्धा असेलच ना, अस्मिताताईंचा मुलगा, म्हणजे अस्मिताताईंना बाळ होईल, ते सुद्धा पुढच्या वर्षी आपल्यासोबत असेल। तर अस्मिता म्हणते की हो, मी त्याच्यासाठी खूप छान छान तयारी करणार आहे आणि त्याला सुद्धा कपडे घेणार आहे मस्त मस्त, आणि आपल्यासोबत त्याला सुद्धा एन्जॉय करायला देणार आहे, काय ना आपण त्याला सगळं काही शिकवायचं। त्यावर आता अर्जुन तिला चिडवत म्हणतो की अगं तेव्हा तो लहान असणार ना, तो लगेच थोडी बोलायला लागणार आहे। तर दुसरीकडे अस्मिता आणि कल्पना सुद्धा सायली अर्जुनला चिडवू लागतात आणि म्हणत असतात की या सगळ्या गोष्टी ठीक आहे, तो आपल्या घरात बाळ येणार आहे, पण जर त्या आत्या भावाबरोबर खेळायला मामी भाऊ असेल तर तेही उत्तमच ना। आणि मुद्दामूनच सायली आणि अर्जुनकडे रोख ठेवून आता ते दोघंही जण बोलत असतात आणि तेव्हा मामे भाऊ भेटला तर खरंच खूप मजा येईल, असं देखील अस्मिता बोलते। त्यावर सायली खूप जास्त लाजू लागते। सायली आणि अर्जुनला आता कल्पना बोलत असते की काय मग आता काही विचार करताय की नाही, लवकरात लवकर पाळणा हलू द्या, विचार असू द्या लवकरात लवकर, कारण आता खूप झालं, खूप वाट पाहिली, आम्हाला सुद्धा वाटतं ना की आम्हाला एक नातवंड असावं। मग त्यावर सायली खूपच जास्त लाजत असते। सायलीला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही। तर दुसरीकडे आता अर्जुनलाही कल्पना बोलत असते, काय रे अर्जुन, काही चाललंय काय, मनात ठरवलं आहे ना, काही प्लॅनिंग वगैरे केली आहेत का? अर्जुनही काही बोलू शकत नसतो, अर्जुनलाही काही बोलता येत नाही, बिचारा लाजतच असतो। तर सायली मात्र लाजून तिकडनं निघून जात असते। तर त्याच वेळेला आता सायली तिकडनं निघून गेल्यावर सगळीच जण आता म्हणतात की बघा बिचारी सायली किती लाजली ती। आता अर्जुनलाही सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, अर्जुन काही बोलेल का, पण आता अर्जुनही काहीच बोलत नाही, अर्जुनही शांतपणे उभाच असतो।
इकडे अश्विन जो आहे तो मात्र आता प्रियाला म्हणत असतो की बघितलंस का, हा इतका निर्दयी माणूस असेल ना असं मला वाटलं नव्हतं. त्यावर वकील अश्विनला म्हणतात की हे सगळं आपल्या फायद्याचंच झालं आहे. म्हणजे बघा ना, मी तुम्हाला कालच म्हणत होतो ना की आपल्याला एक पुरावा हवा आहे आणि आपल्याला आता असा पुरावाही मिळाला आहे ना की काल रात्री येऊन हल्ला केला आहे आणि तो सुद्धा महिपत शिकरेने. या संदर्भात आपल्याला नक्कीच सांगता येईल कोर्टात आणि त्यामुळे ह्यांची सुटकाही होईल. त्यावर मात्र आता त्या कॉरिडॉरमध्ये एक CCTV कॅमेरा आहे, त्यामध्ये नक्कीच ते रेकॉर्ड झालं असेल कारण तिथेच तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करत होता असं देखील आता प्रिया जी आहे ती वकिलांना सांगू लागते. त्यावर वकील म्हणतात मग झालं तर उत्तम, मी कोर्टात आजच अपील करणार आहे की त्या माणसाकडनं आपल्या अशिलाला धोका आहे आणि त्यामुळेच आता त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी हे प्रयत्न तर मी करणारच आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ना आता मला डायरेक्ट ना कोर्टातच येऊन भेटा, लवकरात लवकर मॅडमची आपण सुटका करूया असं देखील अश्विनला आता ते वकील सांगू लागतात. त्यावर अश्विनला सुद्धा त्या वकिलांचं म्हणणं पडतं कारण त्यांनी एकदम परफेक्ट आणि एकदम चोख उत्तर दिलं असतं आणि आता CCTV फुटेजसुद्धा ते काही करून मिळवणार असतात कारण त्या CCTV फुटेजमध्येच महिपत तिथं आला आहे आणि महिपतने प्रियावर वार केला आहे हे कैद तर झालेलंच असणार आहे. दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो प्रियाला म्हणत असतो की नशीब तुला काही झालं नाही, नाहीतर माझं काय झालं असतं तरी तुला काल मी बोलत होतो मी थांबतो रात्री. तर इकडे मात्र प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की अरे मूर्खा, मी माझा जीव कसा वाचवलाय ना ते माझं मला माहिती, तुला काय सांगणार आता, असं ती एकटीच बडबड करत बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता अश्विन जो आहे तो मात्र तिला म्हणतो की आता मी ठरवलंय की तुला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही, कायम तुझ्यासोबतच राहायचं कारण तुझ्यावर कधीही काही होऊ शकतं, हल्लाही होऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की तुला सोडून कुठेही लांब जाऊ नये असं देखील आता अश्विन जो आहे तो आता प्रियाला बोलत असतो. पण प्रियाला या चिपकू कमचा लय वैताग आलेला असतो. दुसरीकडे आता सायलीने अर्जुनच्या आवडीची भेंडीची भाजी बनवलेली असते आणि ती आता अर्जुनचा टिफिन भरत असते. त्याचसोबत काल घरातल्या सगळ्यांनी ज्या काही गोष्टी तिने सांगितलेल्या असतात की बाळाचा विचार कर, त्यामुळे आता दोघंही जण बाळाचा विचार करायचं काहीतरी प्लॅनिंग करत असतात वाटतं. त्यामुळेच आता जी सायली आहे ती मात्र आता त्याला एक चिठ्ठी लिहित असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहित असते आणि ती बोलत असते की लवकरच आपल्याला आता एकत्र यायला हवं आणि त्याचसोबत ती चिठ्ठी लिहिताना असं लिहित असते की त्या बाळाने त्याच्यावर चिठ्ठी लिहिली आहे आणि त्यामध्ये ती म्हणत असते की आपण कधी या जगात येणार आहोत, म्हणजेच मलासुद्धा दुसऱ्या बाळासोबत खेळायचं आहे माझ्या आत्तेभावासोबत, मग मला या जगात आणण्याचा विचार कधी करताय हे काहीसं आता त्यामध्ये ती लिहित असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती लिहिते ना तेव्हा मात्र आता तिथे आता कल्पना आलेली असते आणि कल्पना तिला विचारते काय गं काय झालं, कसला विचार करतेस इतका. त्यावर आता कल्पनाला ती सांगते की काही नाही आई, सहज म्हणूनच. काय झालं. त्यावर आता कल्पनाला ती म्हणते की काही नाही आहे हो, असंच मी जरा टाईमपास करत होते आणि ना आज ना ह्यांच्या आवडीची भेंडीची भाजी बनवली. कल्पना म्हणते अरे वा, नवऱ्याच्या आवडीची भाजी आणि काय काय चाललंय काय, मला जरा सांगशील का. त्यावर आता कल्पनाला ती म्हणते की काय ना आई, ह्यांचं आणि माझं भांडण झालं होतं पण नंतर आमचं भांडण मिटलं, म्हणूनच मी म्हटलं की हे नाराज झाले असतील, ह्यांच्यासाठी मस्त त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवावं आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलंय असं देखील ती म्हणत असते. त्यावर आता कल्पना देखील म्हणते की हां, भांडण झालं ना की लगेच ते भांडण मिटवायचं, जास्त ते भांडण ताणत बसायचं नाही, जास्त ताणत बसलो तर त्याचा परिणाम असा होतो आणि तू जे काही केलंयस ते एकदम परफेक्ट केलेस, त्यात काही वाद नाही असं देखील आता इकडे असणारी कल्पना ही सायलीला म्हणत असते. त्याच वेळेला आता सायलीची चिठ्ठी तर पूर्णपणे लिहून झालेलीच असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन जो आहे तो येतो आणि म्हणतो की झाले का तर दे मला टिफिन. तर सायली म्हणते की हो हो झालंय, थांबा जरा थांबा. आणि असं बोलून तिने आता तो टिफिन आणलेला असतो आणि तो टिफिन ती त्याला देते. जेव्हा ती त्याला टिफिन देते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो तिथे वाट बघत असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनला ती त्या टिफिनमध्ये सगळं काही भरून देते आणि ती चिठ्ठीसुद्धा, कारण त्या चिठ्ठीमुळेच आज आपल्याला काहीतरी समजदार आहे हे कुठेतरी तिला जाणवत असतं आणि म्हणूनच ही सगळी तयारी तिने केलेली असते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा अर्जुन तिकडनं जाणार असतो तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो आणि जेव्हा त्याचा फोन वाजतो ना तेव्हा मात्र आता तो विचार करतो की कोणाचा फोन आला असेल आणि म्हणून तो फोन रिसीव करायला जाणार तर त्याच्या लक्षात येतं की हा तर सावंतांचा कॉल आलेला आहे. मग आता हा कॉल रिसीव कसा करायचा, कारण हा जर कॉल मी रिसीव केला तर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो, कारण समोर सायलीसुद्धा असते आणि सायलीसमोर मी हा कॉल रिसीव कसा करू हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि म्हणूनच तो शांत असतो. पण आता इथे असणाऱ्या सायलीलाही प्रश्न पडतो की नेमकं झाले तरी काय, म्हणजे हे असं का वागतायत, यांच्या वागण्यात वेगळाच बदल दिसतोय आणि त्यामुळेच आता
ती पाहत राहते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सायलीने जेव्हा ती चिठ्ठी दिलेली असते ना तेव्हा ती खूपच जास्त खुश असते आणि ती आता विचार करत असते की चला आपण तर ह्यांना चिठ्ठी दिली, कधी एकदा ह्यांचा रिप्लाय येतोय ना ह्याची वाट ती बघत असते. म्हणजे त्याच्या फोनची, म्हणजे ती चिठ्ठी बायाची वाचल्यानंतर नक्कीच हे मला रिप्लाय करतील हे तिला मनापासून वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता अर्जुनला टेन्शन असतं. आता चैतन्यही आलेला असतो आणि चैतन्य जो आहे तो तिथे येऊन आता अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तुला माहिती आहे का एक प्रॉब्लेम झाला आहे. अर्जुन म्हणतो काय, तर चैतन्य सांगतो की जो प्रियाचा वकील आहे ना तो खूप जास्त प्रयत्न करतोय प्रियाला सोडवण्यासाठी आणि लवकरच प्रिया ह्या सगळ्यातून बाहेरसुद्धा येईल ही गोष्टसुद्धा आता कळलेली असते. आणि त्यामुळेच मात्र आता भयंकर असा धक्का जो काही आहे तो अर्जुनला हे सगळं ऐकून होतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.